नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राहुल दवणे। आजचा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण टरबूज पिकाविषयी 0 दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून तर ते शेवटच्या दिवसापर्यंत काढणीपर्यंत माहिती घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून। आपण जे टरबूजाचा प्लॉट जे निवडलेला आहे ते 1.5 एकरचा निवडलेला आहे आणि आपण हे टरबूजाची लागवड जे करणार आहोत, जे आपण अंतर ठेवलेलं आहे 6 बाय 6 असं अंतर निवडलेलं आहे। आपण सुरुवातीला जे काही बेड पाडून घेतलेले आहेत या पद्धतीनं, त्याच्यानंतर आपण ड्रीप आथरून याच्यावर जे बेसल डोस टाकलेला आहे तर तो म्हणजे तुम्ही DAP 10-26-26 12-32-16 याच्यापैकी कुठलंही खत वापरू शकता। त्याच्यानंतर 100 किलो निंबोळी, त्याच्यानंतर तुम्ही MOP जे आहे तर ते 30 ते 35 किलो, त्याच्यानंतर सल्फर, त्याच्यानंतर नेक्सा बेसल म्हणून एक खत येते तो घ्या। त्याच्यानंतर जे आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे कीटकनाशक, जसं की फिप्रोनिल किंवा कार्टाप यापैकी कुठले एक तुम्ही कीटकनाशक वापरू शकता। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामध्ये ह्युमिक, फ्लिविक आणि सीविड असं जो मायक्रोन्यूट्रिएंट असेल तर तुम्ही ते 5 किलोपर्यंत घ्या। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेतकरी बांधवांनो व्हरायटी निवडायची असेल तर आपल्याला 4-5 व्हरायटी आहेत अवेलेबल, जसं की टायगर असेल, बाहुबली असेल, कॅन्डी असेल, त्याच्यानंतर जिग्ना गोल्ड आहे, मॅग्नस आहे। तर आपण जी व्हरायटी निवडलेली आहे तर DCS कंपनीची मॅग्नस व्हरायटी निवडलेली। हे घेतल्याच्या नंतर आपण प्रिपरेशन केल्याच्या नंतर आपण जे लागवडीच्या अगोदर जे जमिनीप्रमाणे जे भिजवणी म्हणतो आपण तर ते तुम्ही भिजवून घेऊ शकता। प्रत्येक जमिनीला वेगवेगळ्या कंडिशननुसार पाणी देऊन घ्यायचं। पाणी दिल्याच्या नंतर आपण रोप लागवड करून घ्यायची। हे झालं आपल्या जे की बेसल डोसपासून तर ते रोप लागवडीपर्यंत। आता इथून पुढं काय करायला पाहिजे, आपण जेव्हा रोप लागवड झाली तर दुसऱ्या दिवशी चांगल्या कंपनीचं जे काय म्हणतो आपण ह्युमिक घ्या, जे की पांढऱ्या मुळाची चांगली वाढ होईल। त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता त्याच्यासोबत, जसं की कॉपर हायड्रॉक्साईड असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, या दोन्हीपैकी कुठले एक बुरशीनाशक घेऊ शकता। तर तुम्ही जैविक पद्धतीनं करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही ट्रायकोड्रोमा किंवा सुडोमोनास या दोन्हीपैकी कुठले एक बुरशीनाशक वापरू शकता। हे आपण रोप लागवडीच्या नंतर दुसऱ्या दिवशी वापरायचं आहे, एक ह्युमिक आणि दुसरं म्हणजे बुरशीनाशक। त्याच्यानंतर आपण जे काय पुढची प्रोसिजर आहे, जे की दुसऱ्या दिवशी झाल्याच्या नंतर आपली प्रोसिजर, आपण तिथून 4थ्या दिवशी जो की आपल्याला N21 म्हणून येते नेक्सा कंपनीचं, ते आपल्याला एकरी 3 किलो सोडायचं आहे। ते सोडल्याच्या नंतर आपले जे काही लागवडीचा दिवसाचा कालावधी आहे ते आपल्या 6 दिवसापर्यंत जातो। 6 दिवसाच्या नंतर आपल्याला जे की 7व्या दिवशी घ्यायचा आहे तर तो म्हणजे अल्बर्ट 10-9-16 एकरी आपण 3 किलो सोडायचं आहे। हे एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला एक ते 10व्या दिवसापर्यंत एखादा स्प्रे करून घ्यायचा आहे। जसं की स्प्रेमध्ये तुम्ही घेऊ शकता बायोआर असेल 303, जे की आपण नागाळीसाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर कार्बेंडेन्झाईम मँकोझेप असेल, हे बुरशीनाशक, किंवा मेटॅलेक्झिल मँकोझेप या दोनपैकी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। आणि चांगल्या प्रकारचं सीविड, जे की या वातावरणामुळे सीविडमुळं जरा आपल्या झाडांना एनर्जी भेटेल, सीविड वापरू शकतो। ते अशा प्रकारे आपलं जे काही नियोजन आहे ते 1 ते 10 दिवसापर्यंत नियोजन आहे। अजून पुढे तुम्हाला नियोजन माहिती करून घ्यायचं असेल कलिंगडचं तर अजून व्हिडिओ येतील आपले, त्यानुसार आपण माहिती देत राहू वेळोवेळी। आपले 1 ते 10 दिवसापर्यंत नियोजन आपण सांगितलेलं आहे। तर धन्यवाद।